नागपुर में भाजपा विधायक समीर मेघे ने अपनी और पार्टी पर लगे आरोपों को हास्यास्पद बताया। पूर्व मंत्री रमेश बंग ने प्रशासनिक गड़बड़ी और मतदार यादी में अनियमितता के आरोप लगाए थे। इस पर मेघे ने कहा कि हमारे परिवार पर झूठा नैरेटिव फैलाई जा रहा है। बंग साहब विकास की बात नहीं करते। मेघे ने साफ कहा कि यह मामला प्रशासनिक है और यदि कोई चूक हुई तो जांच में सब कुछ स्पष्ट हो जाएगा। आरोप माझ्यावर किंवा भारतीय जनता पार्टीवर आदरणीय बंग साहेबांच्या लोकांनी किंवा बंग साहेबांनी आमच्यावर हस्तक्षेप घेतलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की जवळपास एकाच घरामध्ये 200 लोकांचे नाव आहे, त्याची यादी सुद्धा माझ्याकडे आहे। मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की मी तुम्हाला आमचे तिथले जे नगरसेवक आहे माननीय, ते तुम्हाला एक एक घर घेऊन त्या घरामध्ये कोण कोण राहतं, हा याच्यामध्ये फक्त प्रशासकीय बाब हे चुकलं आहे की घर क्रमांक त्यांनी रिपीट केलाय, पण एक एक माणूस तिथं राहतो याची मला आपल्याला विनंती आहे की एकदाच एक वार दोन तुकडे झालेच पाहिजे। जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ते डेव्हलपमेंटवर कधीच बोलत नाही, पण कुठंतरी चुकीचं बातमी पसरवणं, फॉल्स अलिगेशन करणं हे होतं। माझ्याकडे ही यादी आहे, त्याच्यावर त्यांचा हस्तक्षेप आहे। तुम्हाला आमचे नगरसेवक जेव्हा आपल्याला जायचं असेल तेव्हा आपण त्यांना मला सांगा, आमचे जे नगरसेवक आहेत ते तुम्हाला एक एक घर दाखवतील। दुसरं त्यांचं एलिगेशन आहे की 27 मेघे परिवाराचे लोक तिथं राहतात, बिलकुल राहतात। त्यांनी जे बोललंय की तिथं राहत नाही तरी त्यांचे नाव आहे। आमचे परिवारातले 2 कुटुंबाचे घर मागील 25 ते 30 वर्षापासून या वानाडोंगरी नगर परिषद, तेव्हा जे ग्रामपंचायत होती तेव्हापासून 20-25 वर्षापासून आमचे 2 कुटुंब निलेश मेघे आणि मुकुंद मेघे हे तिथे राहतात। हे त्यांचे परिवारातले लोक आहे आणि जे आमचे नातेवाईक आहे जे ट्रान्सफर होऊन कधी वर्धेतनं किंवा नागपुरातनं येतात तर त्यांच्याही घरी ते थांबले होते, याचाही सुद्धा आमच्याकडे पुरावा आहे। दुसरं, ते जे एलिगेशन करतात, माझ्याकडे ही जवळपास 26 लोकांची, त्याच्यापैकी 20 लोक हे बंग परिवारातले लोक आहेत। त्यांचा खरा ऍड्रेस काय आहे हे सुद्धा या यादीमध्ये आहे आणि हे खरं आहे की खोटं आहे याची माहिती आपण घेतली पाहिजे। मी आदरणीय बंग साहेबांना पण विनंती करतो, जसं मी जे काही माझ्यावर एलिगेशन्स केले आहेत किंवा पक्षावर केलेले आहे, जसं मी तुम्हाला पुरावे देतो, हे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पार्टीच्या नेत्यांनी या 26 नावावर, हे तर कमीत कमी आहे, म्हणजे याच्यावर तुम्ही खोल अभ्यास केला पण नाही आहे, पण 20 नावं हे बंग परिवारातले आहे आणि त्यांच्याच पक्षाचे दुसरे नेते आदरणीय घोडमारे साहेब यांचेही 6 नावं अशी आहेत जे मतदारसंघात राहत नाही तरी सुद्धा त्यांचे नाव आहे। हे आपण याची पण चौकशी करा। याचे मी आपल्याला व्हॉट्सअपवर आपल्या किंवा आपल्याला प्रिंटआउट पाहिजे असेल तर याची सुद्धा कॉपी देतो। आता इलेक्शन आहे, आम्ही वानाडोंगरी नगर परिषद मध्ये जवळपास मागील 10 वर्षामध्ये 400-500 कोटीच्या पेक्षा जास्ती कामं तिथे केल्या, पण आता निवडणूक आले आणि त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाही, त्यांना आपली हार, त्यांना आपला पराभव हा दिसून आला। त्याच्यामुळे फक्त फॉल्स एलिगेशन करायचं, फॉल्स नेरेटिव्ह, जसं आदरणीय राहुल गांधी साहेब करतात त्याच धर्तीवर चालून कुठंतरी लोकांना संभ्रमात टाकायचं आणि हा सगळा उद्योग हा पवार साहेबांच्या पार्टीचे लोक करत आहेत। कन्फ्युजन निर्माण, मतदारांमध्ये कन्फ्युज करण्याचं काम होतं, असं म्हटलं जातं, तशी स्ट्रॅटेजी सुरू आहे 100%। कारण काय, आदरणीय बंग साहेब तिथं 15 वर्ष आमदार होते, मंत्री सुद्धा होते, पण त्यांनी किती डेव्हलपमेंट केलं आहे हे लोकांना विचारा। माझं तर काय, मी तर म्हणणारच आहे, मी माझे गुण गाणारच आहे, पण मला न विचारता आपण सामान्य लोकांना विचारा। आज 2014 मध्ये जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढलो होतो तेव्हा 24,000 मतांनी निवडून आलो, त्याच्यानंतर ती 19 मध्ये 46,000 झाली आणि भूतो न भविष्य यावेळेला 78,000 मताची मला आघाडी भेटली आहे। तर हा कुठेतरी चोप लोकांनी आदरणीय विरोधी पक्षाच्या लोकांना दिलेला आहे। क्रमांक 1